नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. आज मी आणि स्वप्नाली चाललेलो आहेत आम्ही केरळला. इथून आमची ट्रेन आहे ट्रिवेंड्रमसाठी. लोकमान्य टिळक टर्मिनल्स आलेलो आहेत आम्ही. पूर्ण जो ट्रेनचा ब्लॉग असेल तो नक्की मी रेकॉर्ड करणार आहे. आणि आमची ट्रेन आता 4:55ची ट्रेन आहे आमची. सो पूर्ण ट्रेनचा ब्लॉग आम्ही रेकॉर्ड करणार आहे तिथे. आणि नक्की पूर्ण ब्लॉग बघा, मजा येणार आहे. जसा प्रवास आहे पूर्ण दाखवणार आहे. चला आता आम्ही आतमध्ये चालतो इथूनच. लेट्स गो इनसाइड. तर मित्रांनो, आपली ट्रेन लागलेली आहे मागे. बघू शकता ही आपली ट्रेन आहे. स्वप्नाली बसलेली पण दाखवतो तुम्हाला एकदा. ठीक आहे, ती आतमध्ये स्वप्नाली बसलेली आहे इथे बघा. आणि ही आपली सीट आहे. ठीक आहे, सो चला आतमध्ये जाऊन तुम्हाला सीटा दाखवतो एकदा. सो हे वाला लोअर सीट आपलं आहे, हे वाला अपर सीट आपलं आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही लोअर आणि हे आपले आहेत. ठीक आहे स्वप्नाली, कसं वाटतंय? हां ठीक आहे. मंगेश शेठ इथे बसलेले आहेत. ठीक आहे, हा बघा, हा आपला चॅनलचा मेन कंटेंट क्रिएटर आहे. आता कसं शांत झालंय बघा, एकदम शांत. कसं वाटतंय स्वप्नाली तुला? तुम्हाला रियालिटी तिची आत्ता दिसणार आहे. व्हिडिओमध्ये कसं चालेल चालेल लगेच बोलते. चालेल स्वप्नाली, एकदा चालेल बोलून दाखव. मित्रांनो, आपली गाडी सुटलेली आहे LTT स्टेशनवरून. बघू शकता ट्रेन जस्ट 5 मिनटं लेट, बट स्टेशनवरून निघालेली आहे. पुढचा स्टॉप आहे आपला ठाणे. तर पुढचं स्टेशन आहे ठाणे आणि तिथे अर्ध्या तासात पोहोचून जाऊ. स्वप्नाली वाटते पत्ते. सो मित्रांनो, आता जे स्टेशन आले पनवेल आहे. पनवेलवरून आता जस्ट गाडी सुटली. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे खेड स्टेशनला. 9:30 वाजलेले आहेत आणि 37 ते 40 मिनटं ट्रेन आपली लेट आहे. बघू शकता आपली ट्रेन थांबलेली आहे 15 मिनिटांनी, बहुतेक 10-15 मिनटापासून थांबलेली इथे. बघायला गेलो तो वडापाव वगैरे, पण काय भेटलं नाही. वरतून पावसाची थेंबसुद्धा पडायला लागली तिथे आहे ना. चला आता जातो आणि एकदा रत्नागिरी आलं की दाखवतो आणि त्याच्यानंतर आम्ही झोपणार आहे. बाकी सकाळी उद्या उठल्याच्या नंतर मला वाटतं उडुपी आहे, मग उडुपीपासून मग दाखवायला सुरुवात करू. चला जाऊया. रात्रीचे 10 वाजत आलेले आहेत. आपण रत्नागिरीच्या जवळ पोहोचलेलो आहे आणि स्वप्नालीचं जेवण झालं आहे. बघू शकता स्वप्नाली जेवते. आता जेवण वगैरे झालेलं आहे. रत्नागिरी आलेली आहे आणि आता बाहेर जायचं काही मूड नाही. आता जे पण सकाळी येईल ते दाखवणार आहे. उडुपी, मला वाटतं उडुपी आहे, मडगाव उडुपी. सकाळी 6:30 ते 7-8 वाजेपर्यंत येईल. ठीक आहे, जे आल्याच्या नंतर दाखवतो. आता तर माझा दात एवढा दुखतोय ना, त्याच्यामुळे मला जरा आराम करायला लागेल. जास्त मी काही रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न पण नाही केला. पण ट्रेन फार मस्त आहे, एकदम जबरदस्त ट्रेन आहे आणि प्रवास खूप मस्त होता. पण उद्या सकाळी मला जसं बरं वाटेल, कारण मला ॲनेस्थेटिया काय तो असतो तो दिलेला आहे. त्याच्यामुळे माझं दात जरा बधीरच आहे अजूनसुद्धा. ठीक आहे, चला आता झोपतो मी. रात्री 10:30 वाजता रत्नागिरी आली. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. बघा सिनरी, बघा काय सिनरी आहे. अर्ली मॉर्निंग 8:30 वाजलेत आणि मला वाटतं मँगलोर येणार आहे. नेक्स्ट स्टॉप आहे मँगलोर आणि 1 तासात आला पाहिजे. ठीक आहे, आता सिग्नल तर आता ह्या गाडीचंच आहे वाटतं. ठीक आहे, चला पुढं मँगलोर आल्यावर दाखवेल आता तुम्हाला. तर मंगेश, कसा होता नाश्ता आपला? नमस्कार. चांगला होता. व्हिडिओ नाही, सॉरी, नाश्ता चांगला होता. नाश्त्याचा हे झालं मला काय हँगओव्हर. सांबर एवढा घाण नाश्ता नव्हतो. इडली म्हणजे इडली ठीक होती, रव्याची इडली. मेंदूवडा पण ठीक होता, पण ते सांबर असं वाटत होतं पाणी असं ओतलंय. आम्ही पिवळा कलर टाकला, गरम केला आणि आम्हाला दिलंय ते. खूप जास्त एक्स्ट्रीमली घाण होतं, पण ठीक आहे. आणि 50 रुपये आम्ही तर रिटर्न करून टाकलं. एक वहिनीने मयूरने थोडं खाल्लं, आम्ही एक थोडं खाल्लं. 3 घेतली ना आणि 1 रिटर्न केलं आम्ही. बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, पाऊस जबरदस्त आहे. पाऊस पडणार आहे वाटते. आमचं स्वागत होते वाटतं पावसानं. हे बघ, बनियान ट्री बघ केवढी मोठी आहे. म्हणजे बनियन बनवते. बनियान ट्री, बरगट का पेड. स्वप्नाली, झोप कशी झाली मॅडम? मग ट्रेन कशी वाटली? ट्रेन चांगली आहे, असं काय वाटलं. आपल्या ट्रेनचं नाव काय?
गरीब वाटला का? नाही सगळं येतं. गरीब ऍक्च्युली पण गरीब जेवण आहे. वगैरे पाणी तर मिळेल. ह्याच्यामध्ये फरक काय माहिती का, नॉर्मल ट्रेन आणि ह्याच्यामध्ये फरक काय सांग? सीट थोड्या छोट्या. कंजेस्टेड आहे, ह्याला बोलतात AC3 इकॉनॉमी. इकॉनॉमीचे सीट असतात ते, समजलं? तर नमस्कार, आता आम्ही पोहोचणार आहेत मँगलोरला. गाडी थांबलेली आहे, एक सिग्नल आहे वाटतं. आणि मंगेश आणि हे तोंडातून बबल काढ रे मंगे. हो बबल काढतोय बघ. एक बबल एक्झाम्पल दे जरा. अरे यार, एक परत चान्स, लास्ट चान्स आहे. आपण पोहोचलेलो आहोत मँगलोर जंक्शनला. ठीक आहे, मस्त वातावरण झालेलं आहे. सकाळचे वाजलेले 9 आणि मँगलोर जंक्शनवर आपली एंट्री. मुंबई LTT तिरुवनंतपुरम नॉर्थ गरीब रथ एक्सप्रेस प्लॅटफॉर्म. आता आपण उतरलेलो आहेत मँगलोर जंक्शनला. काहीतरी खायचं बघतोय मी आणि मंगेश. ठीक आहे, सो गाडी आपली आलेली आहे, हीच गाडी आहे आपली. ठीक आहे, काय खायचं काय डिसाईड केलं? बघूया मेंदोडा वगैरे. चला, काहीतरी मी 5 मिनिटात. पण ऐकलंय. आता प्रोटीन आहे ना. साऊथचे जेवढे पण रेल्वे स्टेशन आत्तापर्यंत बघितले एवढे क्लीन वाटतात ना. सगळीकडे साफसफाई ना एकदम जबरदस्त आहे. बघा, कचरा जास्त तुम्हाला कुठे दिसणार नाही, कचऱ्याच्या पेटा वगैरे. आणि मागं नेचर एवढं भारी आहे ना. ही ट्रेन नसती तर मागं पूर्ण ग्रीनरी आहे. आणि ट्रेन येतात जातात, पण एकदम ओपन रेल्वे स्टेशन आहे. आणि एवढं भारी वाटतं ना इकडं. असं वाटतं की मँगलोर जे स्टेशन आहे ना, बरोबर जबरदस्त स्टेशन आहे असं एकदम. ठीक आहे, खायला वगैरे भरपूर सगळं इथे आहे. बट एक गोष्ट आहे की जे खायचं आहे ना ते एवढं खास नाही वाटलं. आणि ट्रेनमध्ये पण काही नाही आहे, कारण गरीब राहते, ह्याच्यामध्ये पॅन्ट्री नसते. तर पॅन्ट्री नसल्यामुळे ह्याच्यामध्ये आतमध्ये काही विकायला पण येत नाही. आणि मी आता दाखवला तो जो मेंदूवडा आणि समोसा वडा होता, तो खाईसारखा नव्हता अजिबात. एकदम थंड आणि ऑइली होता. सो चला आता जाऊन बघतो. मला वाटतं आता ट्रेन निघणार आहे आमची. लेट्स गो बाई, जाऊया आता. आता आम्ही आहेत कासरगोड स्टेशनला. आणि पाऊस पडतोय, एकदम जबरदस्त पाऊस पडतोय इकडे. एकदम असा नाही की एकदम जोरात आहे, बट एकदम मस्त असा झमाझम पाऊस असतो ना तसा पडतोय. बघा, दिसतोय का पाऊस पडतोय इकडे. आणि आमची ट्रेन लागली आहे इथे गरीब रथ. चला काहीतरी खायला बघूया. तिकडे पण काही गरम भेटलं नाही. आता पुढचं स्टेशन आहे कन्नूर, तिकडे बघूया काहीतरी एक काय भेटलं. फरक एवढा मस्त वाटतं इथे. वातावरण एकदम गार आहे, म्हणजे असं चिल वाटतंय. हा ना, बघा ना एकदम असं. आणि तू एक गोष्ट नोटीस केली का इकडचे स्टेशन? चल चल हे चल चढ पटकन हळू. कासरगोडला आम्ही तिथं उतरले होते आणि चढायचं होतं परत. तर आम्ही हवामान ही- खात्याबद्दल ही चढतच नाहीये ट्रेन, हलते चढतच नाही. आमच्या दोघांची वाट लागली त्याच्यामुळं. आणि नंतर शेवटी चढली, आम्ही पुढच्या डब्यात चढलो. नाही तर आमची ट्रेन मिस झाली असती आपल्या. थोडासा ठोकले आमचा आवाज येत असेल. आवाज येते काही. पाऊस बघा तेवढा जोरात चालू आहे. आता केरळामध्ये एंट्री झाली आहे ना, पाऊस बघा हा काय जोरात जबरदस्त पाऊस चालू आहे. तर मित्रांनो, आम्ही इथे खेळतोय ब्लॅक जॅक. मंग्या पत्ते वाटतोय आमच्यासाठी. बघू कसे पत्ते वाटतो तो. ब्लॅक जॅक खेळतोय आम्ही. डीलरचं तोंड तर बघा, गरीब डीलर. वाटत नाही काही स्कॅम करेल तो. ठीक आहे, तन्वीचे 18, माझे 14 आणि मंगेशकडे दुर्री आहे. तुला पाहिजे का? स्टँड आहे का तू? मला हिट कर एक. 15 झाले हिट. बस्ट आईला बस झालो. डीलर आहे 4 6 4 6 11 11 16 and it's black 21. बापरे. आता आम्ही पोहोचलेलो आहेत कन्नूरला. आणि कन्नूरला गाडी थांबली आहे, पण इथे काही खाण्यासारखं तर कुठेच काही भेटतच नाही यार. एकदम कन्फ्यूज झाले, घ्यायचं कुठून नक्की. सो आता कोचीला उतरल्यानंतरच काय मसाला डोसा वगैरे नाही. काहीतरी मी आता ट्रेनमध्ये ऑर्डर करणार आहे पुढच्या. बघू. चला चला, ट्रेन सुटली, चला जाऊया.
ओके, सो फायनली आलेलं आहे कोझिकोडे रेल्वे स्टेशन. ऑलमोस्ट आम्हाला ट्रेनमध्ये बसून आता ऑलमोस्ट 21 घंटे झालेले आहेत. आता दुपारचे 12:30 वाजत आलेले आहेत आणि आम्ही काल 4:30ला बसलो होतो ट्रेनमध्ये आणि कोझिकोडे स्टेशन ऑलमोस्ट 21 तासानंतर आलेलं आहे. ट्रेन 1 तास लेट आहे थोडी. कोझिकोडे रेल्वे स्टेशन. सो ओके, फायनली काहीतरी घेतलं आहे खायला आम्ही. ठीक आहे, कोझिकोडे स्टेशनला आम्ही मेंदूवडे आणि दालवडे घेतलेले आहेत. त्याच्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नव्हता. तर मित्रांनो, आम्हाला आता ट्रेनमध्ये झालेले 21 तास. तर प्रत्येकाचा एक्सपिरियन्स सांगतो मी. माझा तर जेवढा खराब होता तेवढा बाकीच्यांचा नव्हता. कारण हे लोक रात्री काय चकल्या फाकल्या दुनियाभरच्या गोष्टी बोला खात जात नव्हतं म्हणून मी पण नाही खाल्लंय. त्यांनी सगळ्यात जास्त खाल्ले. पण ठीक आहे, विचारूया. मी तर जाम कंटाळलो. असं वाटते मंग्या जसं बोललं तसं इथून या ट्रेनमधून उतरा आणि इथून टॅक्सी करून पुढचा अंतर कापाव असं झालं. कसं वाटतंय तुला हा प्रवास? मला तर वाटतंय भाई असं ट्रेन मधनं आता क्विट करून टॅक्सी वॅक्सी करून जाव डेस्टिनेशनला. मला बोर वैताग आलाय असं वाटतं. डोकं हलतंय. तुला कसं वाटतंय? मला कंटाळा आलाय आता. आधी मजा येत होती, आता कंटाळा यायला लागलाय बसून एका ठिकाणी. मग तू ते हे डोक्यावर घेऊन बोल ना एकदा. बोल, तुला कसं वाटतंय? मला पण कंटाळा आलाय. जर दाखवतच आहे तोंडावर कंटाळा. कंटाळा तोंडावरती दिसत नाही तुझ्या. हा? कुणाली, तुझा कालपासून आजपर्यंतचा ट्रेनचा सफर कसा होता? खूप चांगला होता म्हणजे सुरुवातीला. आता खूप कंटाळा. आत्ता म्हणजे आत्ता. आणि तो दुसरा ते तू बोलत होती ना की रात्री झोपली, काय झोपला? 3 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत मला चांगली झोप लागली. आणि तू 12 वाजल्याच्या आधीपासून झोपली होती ना? हा बोलतोय असा. 11 वाजता मी पण तुला बघितलं 11 वाजता झोपली होतीस. 11 वाजले, मला वाटलं 8 वाजले असतील. ठीक आहे, ठीक आहे. तिला काय माहिती नाहीये. ती माझ्याबरोबर 9:30ला झोपली. 9:30ला झोपलेली आणि तू सकाळी 9:30ला उडुपी आल्यावर उतरली. 8:30ला उठली आहे. ठीक आहे, 8:30ला. हा बघ. 9:30ला नाही झोपला, पण 10:15 पर्यंत. हा म्हणजे झोपू सर 10 वाजलेले तुम्हाला. अरे नाही, लवकर झोपलेली. झोपू बरं ठीक आहे, ठीक आहे. हा एक्सपिरियन्स जरा कंटाळवाना होता ना. हा, कळालं ठीक आहे, त्यांना. ठीक आहे. तर मित्रांनो, आम्ही ट्रेनमध्ये खूप कंटाळलोय. मंगेश आपल्यासाठी एक गाणं म्हणणार आहे आणि आम्ही त्याला साथ पण देणार आहे. चल मंगेश. बकचोदी करते. प्रस्तुत है आपके सब समक्ष में एक गाना. दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, तो मैं चाहता हूँ अनुमति आप सबकी. अरे दे दी चल जल्दी बोल. शहनाइयों की सदा कह रही है, खुशी की मुबारक घड़ी आ गई है. बोला बोला. सजी सुर्ख जोड़े में चांद सी दुल्हन, खुशी से फलक पे परी आ गई है. त्याच्या पुढं मौका. नाही रे, मोका मोका वेगळा गाणं आहे रे. कबाय का. 7 फेरों से बना जन्मों का ये बंधन, जा रहा हूँ छोड़. अरे जा रही हूँ. अरे हा, मला एवढंच येतं तर मी तेवढंच गाणार ना यार. जा रही हूँ तेरी गली छोड़ के बाबू. चला. तर मित्रांनो, आमची जर्नी झालेली इथे स्टॉप आणि एर्नाकुलम जंक्शनला आम्ही पोहोचलेले. एर्नाकुलम जंक्शन नाही, एर्नाकुलम टाऊन. ही आमची ट्रेन LTTवरून पोहोचलेली. एर्नाकुलम टाऊनला आम्ही आलेले आहेत. स्वप्नाली पण पोहोचलेली आहे. चाललो आता आम्ही हॉटेलला. सो बस हा ब्लॉग इथेच एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा. उद्यापासून एक वेगळी टूर चालू होणार आहे आपली. सो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. टाटा, बाय बाय.